नमस्कार जय हिंद शिक्षक मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो. मागच्या वर्षीची जी टी परीक्षा झाली त्यामध्ये जवळपास 4-4.5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, पण अगदी 50,000 लोक जे आहेत तर ते पास झाले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असा आहे की ज्यामध्ये जे एक्झिस्टिंग शिक्षक आहेत तर त्यांनी टी पास होणं गरजेचं आहे. मग अशामध्ये जर प्रत्येक वर्षी जर एकदाच जर टी होत असेल किंवा मागचा जर इतिहास पाहिला तर 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतरच टी झालेली आहे, मग आपल्या नोकरीवरती हा आघात येऊ शकतो का? तर आजच्या या व्हिडिओमधून टी खरोखर वर्षातून 2दा होणार आहे का, संपूर्ण खुलासा सत्य काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. आता माझ्याकडे ना 2 लिंक आहेत. ठीक आहे. ही एक तमिळनाडूची जी वेबसाईट आहे, म्हणजे तमिळनाडूचं टीचं जे आहे ना तर त्यांची एक वेबसाईट आहे, आणि दुसरी जी न्यूज आहे तर ती आहे तेलंगणाची. तेलंगणा गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे की टी जी आहे तर ती वर्षातून 2दा घेणार आहेत असं डायरेक्ट स्पष्ट त्यांनी अधिकारिकपणे सांगितलेलं आहे. तेलंगणा गव्हर्नमेंट गुड न्यूज फॉर टी कॅन्डिडेट्स. तेलंगणा गव्हर्नमेंट हॅज गिवन good news to the TET candidate. It has decided to conduct the exam twice in a year from now on. म्हणजे आता इथून पुढं प्रत्येक वर्षी 6 महिन्याला जे आहे तर ती एकदा एक्झाम होणार आहे, आणि ट्वाइस अ इयर म्हणजे वर्षातून 2दा जी आहे ना तर ती ही जी टी एक्झाम जी आहे ना तर ती होणार आहे. हे जे पेज आहे, हे पेज मी लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ज्यावेळेस तुमच्याकडे पेज ओपन होईल तर ते अशा पद्धतीनं तेलुगूमध्ये ओपन होईल. ज्यावेळेस तुम्ही याला ट्रान्सलेट करणार इंग्लिशमध्ये त्यावेळेस ते ट्रान्सलेट होऊन तुम्हाला इंग्लिशमध्येही दिसून जाईल. दुसरं जे आहे तर ती टाइम्स ऑफ इंडियाची न्यूज आहे, आणि तेलंगणा स्टेटने, ठीक आहे, तेलंगणा नाही तामिळनाडू, ठीक आहे, तामिळनाडू स्टेटने काय केलेलं आहे की वर्षातून 3 वेळेस टी देणार आहेत. अगोदरचं कुठलं होतं? तेलुगूचं. अगोदरचं जे आहे तर ती याचं कर्नाटकाचं होतं, आंध्र प्रदेश, तेलुगू आंध्र प्रदेशचं होतं, आणि आता ही जे आहे तर हे काय आहे? तमिळनाडूचं आहे. आणि यामध्ये काय आहे? TN to conduct 3 special TET exams for teachers in 2026. म्हणजे 2026 मध्ये तब्बल 3 वेळेस तमिळनाडू सरकार जे आहे तर ते एक्झिस्टिंग शिक्षकांसाठी काय करणार आहे? 3 वेळेस टीचं जे आहे ना तर ते आयोजन करणार आहे. इन अवेक ऑफ सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरनुसार विच मॅन्डेट ऑल सर्व्हिस टीचर्स, जे सर्व्हिस टीचर आहेत तर त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला टी पास गरजेचं आहे 2 वर्षामध्ये. तर अशामध्ये आता मागचं वर्ष तर ठीक आहे त्यांनी कॅल्क्युलेटच नाही केली, इथून पुढची 2 वर्ष आहे. तरीही शिक्षकांच्या मागे एवढा व्याप आहे. मी तर म्हणतो सरकारनं जर समजा पराठी उपटायचं काम घेतलं तर ते सुद्धा शिक्षकांनाच करावं लागतील का काय? एवढ्या प्रकारची कामं जी आहेत तर ती शिक्षकांच्या पाठीमागं आहे. त्यामुळे आता आपण एका विषयात प्रावीण्य मिळवलेलं आहे. आता आपल्याला सगळ्या विषयाचा जो आहे तर तो परत अभ्यास करायचा आहे. थोडंसं जिकरीचं आहे, आणि हेच एक महत्त्वाचं कारण आहे की 4 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आणि शिक्षकांनी फॉर्म भरला, आणि त्यापैकी फक्त 50,000 पास झाले. पण ठीक आहे, आता चान्सेस जे आहेत ना तर ते वाढत आहेत. महत्त्वाची गोष्ट जी एक आहे की ती तुम्ही नॉर्मल विद्यार्थी जे आहेत तर त्यांच्यापेक्षा फार वेगळे आहात. विद्यार्थ्यांना गोष्ट शिकण्यासाठी समजण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कैक पटीनं कमी वेळ जो आहे तर तो शिक्षक जातील म्हणून आपल्याला लागायला पाहिजे. आणि हे जे प्रमाण जे आहे तर हे वाढायला पाहिजे. अँड येस, आता ही जी परीक्षा जी आहे तर महाराष्ट्र सरकारनं देखील 2 वेळेस घेतली पाहिजे. अर्थात आतापर्यंत काही ऑफिशियल अशी माहिती समोर आलेली नाही आहे, पण आशा करतो की 2 वेळेस जी आहे तर ती टी एक्झाम होईल किंवा व्हायला पाहिजे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरते एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.